हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवा. वेलकम बॅक टू डब्ल्यू अकॅडमी. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की सर्वात जास्त पगार असणारी पोस्ट कोणती. खूप जणांचं असतं पण प्रिपरेशन तर करतो, पण पगार बघितल्याबरोबर स्टुडंट काय होतात, एकदम एनकरेज होतात की नाही, अगदी एन्थुझियास्टिकली ते अभ्यासाला लागतात. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली तुमचं जाणून घेण्याचा हक्क आहे, कारण की त्यासाठी तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही त्यासाठी मेहनत करत आहात. ठीक आहे. सो सर्वात जास्त पेमेंट असणारी पोस्ट कोणती, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. सर्वात जास्त पेमेंट, सर्वात जास्त पगार असलेली पोस्ट कोणती आपण पाहणार आहोत. ठीक आहे. पहिलं तर आपण इथे पाहणार आहोत की ग्रॅज्युएशनच्या बेसवर जी आहे ही जी एक्झाम आहे ही पदवीधरांसाठी आहे. याच्यामध्ये 8,113 जागा. याच्यामध्ये किती, तर 8,113 जागा आहे. ठीक आहे. आता ही जी लेवल 6च्या 2 पोस्ट आहेत, कमर्शियल कम तिकीट आणि स्टेशन मास्टर, ही लेवल 6ची पोस्ट आहे. ठीक आहे. यासाठी तुम्ही 9 करून तुम्हाला 65 ते 70,000 तुम्हाला सॅलरी जाणार. 65 to 70K, 65 ते 70,000 तुम्हाला यामध्ये काय जाणार आहे, पेमेंट जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात लेवल 5च्या या पोस्ट आहेत. लेवल 5च्या या पोस्ट आहेत ज्या की काय आहेत, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. यासाठी तुम्ही बघू शकता 50 ते 55,000 तुम्हाला सॅलरी असणार आहे. किती, तर 50 ते 55,000 तुम्हाला सॅलरी असणार आहे. ठीक आहे. ही जी पोस्ट आहे, ही जी 5व्या नंबरची पोस्ट आहे, यातली जी 4थ्या नंबरची सांगितलेली ती खास मुलींसाठी मी सांगितलेली, तुम्ही ती पोस्ट प्रिफर करायची आहे. ठीक आहे. खूप जणांचं असं सॅलरीचं तुम्ही बघितले आहे, जी 6व्या नंबरची आहे, 6व्या लेवलची जी आहे तिथे सॅलरी तुम्हाला 65 ते 70,000 असणार आहे. त्यानंतर जी 5व्या लेवलच्या 3 पोस्ट आहे तिथे 50 ते 55,000 तुम्हाला सॅलरी मिळणार आहे. ठीक आहे. ही झाली 8,113ची वॅकन्सी जिथे पदवीधर आहेत. ठीक आहे. आता दुसरी आपण पाहणार आहोत जी 12वीच्या बेसवर होती. ठीक आहे. जी 12वीच्या बेसवर होती, इथे जे तिसऱ्या लेवलची आहे, कमर्शियल कम तिकीट क्लर्क, यांच्यासाठी तुम्हाला 9 करून एक 45 ते 50,000पर्यंत सॅलरी मिळणार. 45 ते 50,000पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार. आणि हे जे दुसऱ्या लेवलची पोस्ट आहे याला सुद्धा 9 करून तुम्हाला 35 ते 45,000 सॅलरी मिळणार. ठीक आहे. यासाठी 35 ते 45,000पर्यंत तुम्हाला सॅलरी मिळून जाणार. ठीक आहे. थोडं मागे पुढे होणार, बट तुम्हाला तेवढी सॅलरी त्याच्यामध्ये येणार. ठीक आहे. ठीक आहे. आता ही जी आहे 3,445 ही जी वॅकन्सी आहे, ज्यांचं 12th झालेलं आहे, खास त्यांच्यासाठी आहे. ठीक आहे. आता ग्रॅज्युएशन पण झाले तुमचं, 12th पण झाले, तरी दोन्ही फॉर्म फिल करू शकतो का, नक्की काय अटी आहेत, काय आहेत, त्यासाठी माझी वेगळी व्हिडिओ अपलोड झालेली आहे ऑलरेडी, ती जाऊन तुम्ही बघायचं आहे. या त्याच्या व्यतिरिक्त कोणती क्वेरी असेल तर ती तुम्ही जाऊन बघून घेऊ शकता. ठीक आहे. ठीक आहे. जो तिसऱ्या लेवलची जी आहे तिथे 45 ते 50,000 तुम्हाला भेटणार आहे. भलेही इथे 21,700 आहे, तरी त्याच्यामध्ये अलाउन्सेस मिळून तुम्हाला ते 45 ते 50,000पर्यंत जाईल. थोडं मागे पुढे होणार ऑब्व्हियसली. आणि जे दुसऱ्या लेवलच्या पोस्ट आहेत तिथे 19,900 जरी आहे, तरी ते थोडं सगळे अलाउन्सेस वगैरे मिळून तुम्हाला ते 35 ते 45,000पर्यंत जाणार. ठीक आहे. आणि जे पदवीधरांसाठी आहे 8,113, इथे सुद्धा तुम्ही बघू शकता 6व्या लेवलचे 35,400 आहे, पण तरीही ती मागे पुढे करून 65 ते 70,000पर्यंत जाते. किती, 65 ते 70,000पर्यंत जाते. आणि जी 5व्या लेवलची जी आहे ती 50 ते 55,000मध्ये जाते. आणि याच्यामध्ये जास्त सॅलरी गुड्स ट्रेन मॅनेजरला असते, हे सुद्धा लक्षात ठेवा, कारण की ह्यांना किलोमीटरवर पेमेंट मिळतं. ट्रॅव्हलिंग यांचं जास्त असतं, मेलगाडीमध्ये असतं यांचं वर्क. ठीक आहे, जाणं येणं. ठीक आहे. सो यांना जरा जास्त अलाउन्सेस मिळतात, अगदी दणक्यात सॅलरी मिळते. ठीक आहे. चला, सो आय होप जो आजचा सेशन होता की मॅम पगार किती असेल ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही अगदी उत्साहाने अभ्यासाला लागू, तर पगार तुम्हाला इथे क्रिस्टल क्लिअर मी इथे सांगितलेला आहे. ठीक आहे. सो रेल्वे भरतीसाठी आपली बॅचसुद्धा आहे, जी आहे फक्त 1500मध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये रोज तुमचे लाईव्ह क्लास असतील, नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाणार, सर्व विषयांचे ई नोट्स दिले जाणार, लेक्चर मिस झाल्यास कधी तुमच्या टाईमनुसार, तुमच्या वेळेनुसार पाहू शकतात. कोर्स तुम्ही लॅपटॉप किंवा आयफोनवर पाहू शकतात. ही आहे पदवीधरांसाठी अगदी, म्हणजे बोलतात ना, 1500 तुम्ही तुमच्या करिअरसाठी जर इन्व्हेस्ट केले आणि जर तुमचं सिलेक्शन झालं, तर ही जी मिळणारी ही जी सॅलरी आहे ही फक्त एकदा नाही
तर दर महिन्याला ही सॅलरी मिळणार आहे, ही सॅलरी तुमची. त्याच्यापुढे 1500 हे नथिंग आहेत. आणि म्हणजे बघायला गेलं तर आता खूप आहेत, कारण की आता तुमचं कुठे सिलेक्शन झालं नाही, बट सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एवढं काही वाटणार नाही 1500, कारण की तुमची सॅलरीसाठी दणक्यात असेल. सो हे 1500 फक्त तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे तुमच्या करिअरसाठी. आणि 100% जर आमच्या मार्गदर्शनानुसार गेलात तर तुमचं 100% सिलेक्शन होणार, जर आम्ही दिलेलं मार्गदर्शन तुम्ही त्या मार्गदर्शनाने गेलात तर. 12वीच्या बेसवर सुद्धा आपली पेड बॅच आहे 1500, जी 12वीच्या बेसवर वॅकन्सी आलेली आहे. म्हणजे नाही करून आत्ताची वॅकन्सी किती आहे, समथिंग 11,500च्या वरती आहे. ठीक आहे, ठीक आहे. जी 8,113 पदवीधरांसाठी आणि 12वीसाठी 3,445, एकूण 11,500च्या वरती तुमची ती वॅकन्सी आहे. ठीक आहे. आता रेल्वेसाठी माझं रोज लाईव्ह लेक्चर होतं. माझं लाईव्ह लेक्चर किती वाजता होणार, तर रोज संध्याकाळी 5 वाजता होणार. रोज संध्याकाळी 5 वाजता होणार. जे रेल्वेसाठी प्रिपेअर करत आहेत, त्यांचं जनरल अवेअरनेस म्हणजे GK GS जे काय आहे ते मी घेणार रोज संध्याकाळी 5 वाजता. आणि त्या व्यतिरिक्त माझं इंग्लिशचे लेक्चर होतातच, तुम्हाला माहिती आहे, रात्री 8 वाजता आणि रात्री 10 वाजता हे 2 लेक्चर माझे इंग्लिशचे ठरलेले असतात. सो हा सुद्धा आपण सिरीज चालू करणार आहोत GKची लवकरात लवकर. बॅच सुद्धा आहे, घ्यायची आहे, एनरोल करायचे, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. सो आय होप तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल सॅलरीबद्दल, पगाराबद्दल. सो आता मी ते थांबते आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय, हॅव अ ग्रेट डे. थँक्यू सो मच. बाय.